राईट आर्म ओव्हर द विकेट सागर पाटकर. पहिला चेंडू यावेळी पायामध्ये टाकला होता, लॉंगॉनवरती फटका पाहायला मिळालाय दानिश इलेव्हन देवबाग क्रिकेट टीम कडून. पहिली धाव पाहायला मिळाली. एकेरी धावसंख्येने गणेशने आपलं खातं उघडलंय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र एक धाव. प्रथम फलंदाजी करताना टॉस सारल्यानंतर दानिश इलेव्हन देवबाग त्यांच्या विरोधामध्ये परुळे क्रिकेट संघ आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत ही प्रवास पाहायला मिळतोय. डाबेस्टीवरचा चेंडू डीप मिड विकेटला चेंडू टोलवलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अचूक फेकी येत आहे सिद्धेश चिपकर यांच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक अनिकेत वांगणकर आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती प्रेक्षकांची तोबा गर्दी. आज सुपर संडे अगदी पाहायला मिळालाय. काय सामने झाले, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि हा उपांत्य फेरीचा दुसरा सामना. दानिश इलेव्हन देवबाग आणि त्यांच्या विरोधामध्ये परुळे. ओहो, गती नव्हती या चेंडूवरती. अगदी लेन बॉल मधल्या स्टीवरना जाणारा या चेंडूवरती उत्तर नव्हतं गणेशकडे. गणेशचा विचार केला तर दानिश इलेव्हन देवबाग संघासाठी हा महत्वाचा भरवशाचा खेळाडू राहिलेला आहे. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक गणेशच्या नावावरती पाहायला मिळालं. तो गणेश सागर पाटकर ज्याने अप्रतिम झेल टिपला होता केतन तिर्लोटकरचा, तो सागर पाटकर. दोन खेळाडूंमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. ओहो, याही चांगला चेंडू म्हणावं लागेल. गती नव्हती, थोडा टप्पा मागे ठेवलाय चेंडूचा आणि चेंडू यावी चकवताना दिसतोय तो गणेशला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नाममात्र 2 धावा धावफलकावर. सामना 5 षटकांचा. एका बाजूने विहान स्पोर्ट्स साहिल संघ प्रथम पहिला संघ जो ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय, तर दुसऱ्या बाजूने कुठचा संघ पोहोचेल. सागर पटकर दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट गणेशसाठी. ओहो, वेगवान थोडासा सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पायांवरती आदळतोय. लेग बाईचा इशारा येतोय. एकेरी धाव निघाली आहे. धावफलक 1 ने बदललाय. नाममात्र 3 धावा बिनबाद धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. ऑफिशियल्स आपण पाहतोय मिस्टर अम्ब्रोस अल्मेडा, मिस्टर अमय्य मांजरेकर, त्याचबरोबर मिस्टर दीपक दुरी, मिस्टर मंगेश दुरी. आतापर्यंत चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. सागर शेवटचा चेंडू या षटकातील शुभम साठी. गतीनवती मिसटायमिंग फटका. चेंडू जमिनीला गरंग जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. पावलं वळली दुसऱ्या धावसंख्येकडे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. गुरु बिडिये जोपर्यंत चेंडूची फेकी करेल 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि दुहेरी धावसंख्येने पहिलं षटक यावी समाप्त झालंय. मात्र 5 धावा दानिश इलेव्हन देवबाग संघ. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय झूप स्टुडिओ यांच्या माध्यमातून आणि आमच्यासोबत गुणलेखक म्हणून चांगली कामगिरी श्री तुषार मांजरेकर. गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय परुळे क्रिकेट टीम कडून. अनिकेत वांगणकर एक अष्टपैलू खेळाडू परुळे टीम मधील आणि त्याला अगदी गोलंदाजीची कमान सांभाळावी लागेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्या सर्वांचं मनस्वी स्वागत. मैदानावरती जे प्रेक्षक उपस्थित आहेत, आपलं काम धंदा काम सोडून आज रेवतळचं मैदान गाठलं, त्यांचंही मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू वेगवान. वेगाचा अंदाज नव्हता गणेशला. अगदी तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. उत्तर नव्हतं गणेशकडे. धावफलक स्थिरावलाय. नाममात्र 5 धावा बिनबाद. दुसरं षटक पाहतोय अनिकेत वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. याही थोडासा मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न. गणेशला या सामन्यामध्ये अगदी निशब्द केलाय गोलंदाजांनी. आतापर्यंत जर गणेशची फलंदाजी पाहिली तर अगदी क्वार्टर फायनल पर्यंत चमत्कार दाखवलाय गणेशने. महत्वपूर्ण सामना, उपांत्य फेरीची लढत, सेमीफायनल, डू वर डाय, करो या मरो, नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो. इथं लढावं लागेल. वेगवान चेंडू. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त धाव मिळाली आहे.
वन बाउन्सचा इशारा दिला जातोय अनिकेत वांगणकरला आणि अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललाय. दानिश 11 देवबाग 6 धावा बिनबाद. ओहो, बॅटची आतली कडा यष्टीरक्षक सिद्ध चिप करणे जरूर प्रयत्न केले, मात्र प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाही. एकेरी धाव निघाली आहे. एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 7 धावा नाममात्र बिनबाद. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवातीला सागर पाटकर, त्या पाठोपाठ अनिकेत वांगणकर अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तिखट मारा करण्याचा प्रयत्न करतोय. शुभम यावी ऑन स्ट्राईक. ऑफड्राईचा फटका, थोडासा मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने पूर्ण. निखिल घोलेकर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल 2 धावा यावी पूर्ण झाल्या आणि ज्या 2 धावेने धावफलक बदललाय 9 धावा बिनबाद. वरुण राजाच्या हलक्या सरी, पावसाचं आगमन झालंय. पावसाळी क्रिकेटमध्ये पावसाचा आनंद अजून द्विगुणित होताना पाहायला मिळतोय. हडीगाव आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, या मोसमातली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा. मिस टायमिंग फटका, संपर्क चांगला नव्हता. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न आणि नॉन स्ट्राईक वरती जोखीम पत्करली आहे. इथं मात्र नाट्यमय घटना पाहायला मिळाली आणि पहिला गडी बाद होतोय दानिश 11 देवबाग टीमचा. शुभम तंबूच्या आश्रयाला डीजे. हॅलो, थँक्यू डीजे. एक चेंडू शिल्लक आहे. पंच पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर एक चेंडू, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर 1 धाव 1 धावचीत. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली आहे. 10 धावा, 1 गडी बाद. धावचीच्या स्वरूपात पहिली सफलता परोळे क्रिकेट टीमला अनिकेत वांगणकरच्या गोलंदाजीवरती आणि नवीन फलंदाज नंबर 3 वरती कुशल. आणि कुशलला कौशल्य दाखवावं लागेल. प्रशांत केळुसकर स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. तारकर्ली टीम मधील एकेकाचे अगदी जबरदस्त फलंदाज. अनिकेता शेवटचा चेंडू राईट आर्म आउट द विकेट गणेशसाठी. ओहो, फुलर लाईन चेंडू, संपर्क तेवढा चांगला नव्हता आणि एकेरी धाव निघाली आहे. एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 11 धावा 1 गडी बाद. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 2 षटकांमध्ये पकड मजबूत केली आहे परोळे क्रिकेट टीमने. 3 षटकांचा खेळ मागे आहे. पहिल्या डावातील 3 षटकांचा खेळ असेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 11 धावा 1 गडी बाद. परोळे क्रिकेट संघ अगदी अनपेक्षित धक्के देत आतापर्यंत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सागर पाटकर, वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक परोळे क्रिकेट टीम कडून. गणेश आणि कुशल ही जोडी मैदानावरती. स्ट्रायकेंडच्या दिशेने आघाडीचा फलंदाज गणेश, नॉन स्ट्रायकेंडवरती कुशल आणि सागर राईट आर्म आउट द विकेट. फुल टॉस, नामी संधी, फुल्ली लॉस करणारा चेंडू वाईड वरती. डीजे.
थँक्यू. 17 धावा धाव फलकावर एक गडी बाद. खराब चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवलाय गणेशने. राईट आर्म ओव्हर द विकेट सागर. ओहो, याही वेळी खेचण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नव्हता. चेंडू जमलेला घरंगळीत येतोय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न आणि लीला दुसरी ही धाव पूर्ण केली आहे. गणेशच्या पायामध्ये हरणाचं चापल्य पाहायला मिळालं आणि घारीची तीक्ष्ण नजर. 2 धावा निघालाय. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 19 गडी बाद. आता मात्र धावसंख्या आकार घेताना दिसत आहे. दानिश 11 देवबाग संघ मालक सन्मानश्री पंकजी धुरी यांच्या मालकीचा संघ आणि नेहमी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. सागर पाटकर राईट आर्म ओव्हर द विकेट गणेशसाठी. लेन बॉल, थोडासा टप्पा मागे ठेवलाय. पुल करायचा होता फलंदाज गणेशला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. कमबॅक केलाय सागर पाटकरने. 19 धावा 1 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. किती धावांपर्यंत रोखलं जाईल? पहिला सेमीफायनल सामना पाहिला, 49 धावांचा पाठलाग. शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता. या सामन्यामध्ये पाहावं लागेल. सागर पाटकर राईट आर्म ओव्हर द विकेट गणेशसाठी. उंची दिलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. लाईन अँड लेंथ वरनं भरकटलाय सागर पाटकर. फ्री हिटची नामी संधी असेल गणेशला. उघडा डोळे, पहा नीट. चेंडू फ्री हिट. पहिल्या 2 षटकांमध्ये जी पकड मजबूत केली होती, आता मात्र ती पकड थोडीशी ढील होताना पाहायला मिळत आहे. 20 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. तिसरं षटक थोडंसं लांबतंय सागर पाटकर. अगदी विचार विनिमय करून गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा प्राप्त करावा लागेल. समोर आव्हान आहे गणेशचं. यावेळी मिसमिक फटका कव्हर क्षेत्रामध्ये. निखिल थोडासा दूर पाहायला मिळालाय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत. फेकी झाली आहे सागर पाटकर याच्या हातामध्ये. 2 धावेने धावफलक पुढे सरकलाय. 22 धावा 1 गडी बाद. फ्री हिटचा चेंडू होता, गडी बाद झाला नसता. गणेश आणि कुशल ही जोडी मैदानावरती. दानिश 11 देवबाग. विचार केला तर आरोंदा गावातील खेळाडू हे पाहायला मिळत आहेत. सागर पाटकर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, स्लोवर वन, मात्र फुलर लेन चेंडू पाहायला मिळालाय. संपर्क चांगला नव्हता. बाबू पाटकर येतोय वेगाने आणि जोपर्यंत फेकी करेल एकेरी धाव यावी पाहायला मिळाली. 23 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. तेवीस धावा 1 गडी बाद. पूर्णपणे भिस्त अवलंबून आहे गणेशच्या फलंदाजीवरती दानिश 11 देवबाग संघ. कुशल यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंड वरती असेल. सागर पाटकर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यावेळी समोरच्या दिशेने पाहावं लागेल. हल्ला चढवलाय कुशलने आणि चेंडू थेट रस्त्यावर. षटकार डीजे. तीन षटक 18 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 षटकांवरती कुठचे गोलंदाज वापरले जातील परोळे क्रिकेट टीम कडून. धावफलक पोहोचलाय 29 धावा 1 गडी बाद. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त 11 धावा 1 गडी बाद. तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा निघाल्या. धावफलक 29 वरती पोहोचलाय. चौथं षटक. गुरु बेडी येतोय वैयक्तिक पहिलं संघिक चौथं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू डाव्या एसटीवर पाहायला मिळालाय.
आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर अतिरिक्त धाव, वन बाउन्सचा इशारा. सन्मानसी राजेश पारकर साहेबांकडनं पारितोषिक येत आहे. दानिश 11 देवबाग संघ जर विजयी झाला तर रोख रक्कम 10,000 रुपये. खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळी गणेशसाठी एकच धाव निघाली आहे. सन्मानसी राजेशजी पारकर साहेब यांच्याकडनं दानिश 11 देवबाग संघासाठी पारितोषिक येत आहे. जर तो संघ विजयी झाला तर रोख रक्कम 10,000 रुपयांचा कॅश प्राइज, आणि ते कॅश प्राइज कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालाय. गुरु बेडिये राईट आर्म ओव्हर द विकेट कुशलसाठी. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क होताना दिसत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. 31 धावा धावफल कव्हर. फुलटॉस कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. निखिल गोलेकर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल. 2 धावा यावी पूर्ण झाल्या. फेकी अचूक होताना दिसत नाही. 2 धावा निघालाय. 2 ने धाव फलक बदललाय. 33 धावा, 1 गडी बाद. कुशल गुरु बेडिये राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डावी एष्टीत सोडून जाणारा, अर्थात पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर अतिरिक्त धाव मिळाली. धाव फलक 1 ने बदललाय. 34 धावा, 1 गडी बाद. यावेळी पूल करायचा होता. मिस टायमिंग फटका. गुरु बिडिये येतोय झेल खाली, आणि चांगला झेल म्हणावं लागेल. दुसरा गडी बाद होतोय. दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमचा कुशल तंबूच्या आसऱ्याला. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज यावे मैदानाच्या आतमध्ये. जॉनी एस पप्पा, तोच जॉनी फर्नांडिस यावी मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद झाले. धाव फलक पाहिला तर 34 धावा, 2 गडी बाद. गुरु बेडिये राईट आर्म ओव्हर द विकेट जॉनी साठी. चांगला चेंडू गुड लेंथ वरती टप्पा ठेवलाय. उसळताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं जॉनीकडे. अगदी बॉडी लँग्वेज चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. 34 धावा, 2 गडी बाद. यावी चेंडूला हुक केलाय. डीप स्क्वेअर लेग वरती फटका. आणि नक्कीच 6 धावांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पार. षटकार मात्र विजय घोलेकरचं कौतुक करावं लागेल. काय क्षेत्ररक्षण केलं होतं विजय घोलेकरने, मात्र शरीराचा तोल सांभाळता आला नाहीये. आणि आमचे जे लाईनमन आहेत ते हात वर करून दाखवत आहेत की हा चेंडू षटकार. पंच षटकार. चाळीस धावा धावफल कव्हर. शेवटचं षटक पहिल्या डावातील या इनिंगची सांगता इतेश्री करणारं षटक. सिद्धेश चिपकर गोलंदाजीवरती आतापर्यंत रोखून धरलंय दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमला. परोळे क्रिकेट टीमने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विजय घोलेकरचं, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. 40 धावा, 2 गडी बाद. किती धावांवरती रोखलं जाईल दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमला हे पाहणं औत्सुक्याचं राहील. सिद्धेश चिपकर राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश साठी.
पहिला चेंडू अचूक टप्प्यावर पाहायला मिळालाय. उत्तर नव्हतं गणेशकडे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. या सामन्यात जर खेळ पाहिला तर गणेशला ती फलंदाजी करता नाही आली आहे जी या अगोदरच्या सामन्यांमध्ये फलंदाजी केली होती गणेशने. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 40 धावा, 2 गडी बाद. हो चेंडू डावे स्टेवर पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. धावफलक बदललाय. 41 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरा सेमीफायनल सामना उपांत्य फेरी. एका बाजूने विहान स्पोर्ट्स सायल टीम फायनल मध्ये प्रवेश करतोय तर दुसऱ्या बाजूने कोण असेल? परुळे की दानिश 11 देवबाग? दानिश 11 देवबाग की परुळे? सिद्धेश राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेन चेंडू मिस टायमिंग फटका आणि जॉनी यावेळी स्ट्राईक एंड वरती असेल. एकच धाव निघाले. धावफलक बदललाय. 42 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. स्पर्धेमध्ये पाहिलं गोलंदाजी पाहायला मिळाली, फलंदाजी पाहायला मिळाली आणि मी म्हणेन की ह्या स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमालीचं क्षेत्ररक्षण. सिद्धेश चिपकर राईट आर्म ओव्हर द विकेट जॉनीसाठी. ओहो बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक धाव खूप महत्वाची असेल. इथं मात्र धाव घेतली जात नाही आहे. 42 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सिद्धेश चिपकर पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू डावे स्टेजच्या बाहेर पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ वरनं भरकटतोय सिद्धेश. अतिरिक्त धाव मिळाली आहे दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम साठी. धावफलक बदललाय. 43 धावा, 2 गडी बाद. हडीगाव आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. एक गाव एक संघ ही संकल्पना आणि या मोसमातलं सगळ्यात मोठं पारितोषिक. स्लोवर वन चेंज ऑफ पीस टाकायचा होता. दिशा चुकली आहे सिद्धेश चिपकरची आणि अतिरिक्त धाव मिळाली. धावफलक 1 ने बदललाय. 44 धावा, 2 गडी बाद. सिद्धेश राईट आर्म ओव्हर द विकेट जॉनीसाठी. ओहो यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक वरती विकेट आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा गडी बाद झालाय दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमचा. जॉनी तंबूच्या असलेला डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मंदार यावेळी नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडच्या दिशेने गणेश आघाडीला. फलंदाज गणेश गेलाय मात्र अगदी ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. सिद्धेश चिपकर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो अगदी फुलर लाईन चेंडू डाव्या वरती खेचलाय. वाईडेश वांगलवरती षटकार. डीजे. थँक्यू वेलकम 50 धावा पूर्ण केल्या आहेत. फुलटॉस. अगदी रिव्ह्यूची मागणी केली आहे. या चेंडूवरती पाहावं लागेल या चेंडूला उंची आहे की नाही आणि त्याची शहानिशा नक्कीच केली जाईल.
अगदी आमचे ऑफिशियल जोडले जातील मंगेश धुरी आणि दीपक धुरी आणि ते अगदी स्ट्रॉंग रूम मध्ये पाहणी करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. फ्री हिटची नामी संधी असेल. उघडा डोळे पाहणे चेंडू फ्री हिट. धावफलक पोहोचलाय. दोन धावा या चेंडूवरती मिळाल्या आहेत. 52 धावा 3 गडी बाद. शेवटचा चेंडू निर्णायक. हो चांगला चेंडू म्हणावा लागेल सिद्धेश चिपकरचा. एकेरी धाव यावी पूर्ण झाली आणि षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. 53 धावा 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 53 धावा आणि 54 धावांचा पाठलाग करावा लागेल तो परोळे क्रिकेट टीमला. दुसरा डाव जसा सुरू होईल आवाज ऐकूया. 30 चेंडू 54 धावा हे विजयाचं समीकरण असेल. दानिश 11 देवबाग संघ जर विजयी झाला तर सन्मान श्री राजेशजी पारकर साहेबांकडनं रोख रक्कम 10,000 रुपयांचं पारितोषिक. तर दुसऱ्या बाजूने पाहावं लागेल परुळे क्रिकेट संघ या 54 धावांचा कशा प्रकारे पाठलाग करतोय. विहान स्पोर्ट साळेल संघ विरुद्ध कुठचा संघ, त्यांच्यासमोर कुठचा संघ असेल. दानिश 11 देवबाग की परुळे, परुळे की दानिश 11 देवबाग. आणि डाव सुरुवात होईल. आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक श्री श्याम वाक्कर सर यांचा आवाज. डीजे धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम. अपना भारत देश ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है. इसकी हर नदी नदी गंगा है, इसका हर कंकर कंकर शंकर है. हम जिएंगे तो इस भारत देश के लिए और मरेंगे तो भी इस भारत देश के लिए. और मरने के बाद हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुन ले तो एक ही आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मालवणच्या या महापुरुष रेवतळे मैदानावर मी श्याम वाक्कर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. अमोल हुनारे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत बिल्डिंग वरून. वाह, अमोल हुनारी तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हडीगाव आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, एक गाव एक संघ, सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा आणि दुसरा सेमीफायनलचा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. एक आहे सावंतवाडी तालुक्यातील दर्जेदार संघ जो खेळतोय दानिश 11 देवबाग या संघाच्या नावावर, तर दुसरा आहे वेंगुर्ला तालुक्यातील एक दर्जेदार मातब्बर संघ परुळेचा संघ. तो देखील आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतोय. मालवणचा संघ, देवबागचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आता सावंतवाडीचा संघ येईल की वेंगुर्लाचा संघ येईल, वेट अँड वॉच, प्रतीक्षा करावी लागेल. कारण 30 बॉल मध्ये गरज आहे 54 धावांची.
बॅटिंग करणारा संघ असेल परोळे संघ. आजच्या दिवसाचा इतिहास होता. जो संघ टॉस जिंकला होता तो संघ मॅच हरला होता, पण देवबाग संघाने तो इतिहास मोडीत काढला. पुन्हा एकदा तोच इतिहास परोळे संघ देखील मोडीत काढेल का, की एकीकडे दानिश 11 देवबाग संघ तो इतिहास अबाधित राखेल का, हे देखील पाहावं लागेल. आलेल्या आज सर्व प्रेक्षकांचं, आज प्रेक्षकांची दौबा गर्दी बघावं तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हडिगाव आयोजित ही मोठी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. थोड्या वेळाने अंतिम सामना खेळवण्यात येईल. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, बघत रहा. मोठा सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर आहे. पंच म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अमरोज अल्मेडा सर, मंगेश धुरी सर, दीपक धुरी सर, अमेय मांजरेकर खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. समालोचन क्षेत्राचा विचार केला तर चांगले आवाज तुम्हाला ऐकायला मिळाले. प्रदीप देऊलकरजी, त्यानंतर आपले जयदीप कुबल यांचे देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. त्यानंतर स्कोरर म्हणून तुषार मांजरेकर, खूप हुशारीने त्यांनी स्कोरिंग केलेली आहे. यूट्यूब लाईव्ह देखील प्रेक्षेपण तुम्ही बघतात झूप स्टुडिओच्या वतीनं. झुबेर खान आणि त्यांची पूर्ण टीम चांगले योगदान देत आहेत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न काय झालाय, पहिल्याच बॉल वरती आलाय, मोठा विकेट आलाय, निखिलला बाद केलाय. निखिल गोलेकर गोल्डन डकचा शिकार झालाय. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. फिफा वर्ल्ड कपचं गाणं या ठिकाणी पेश करतायत लामीन यामाल. आहा, क्या बात है. या वर्षीचा विजेता संघ फिफा वर्ल्ड कपचा स्पेनचा संघ. अर्जेंटिना सोबत अंतिम लढत झाली होती. आजची अंतिम लढत कोणाची होईल, विहान स्पोर्ट चालेल देवबाग सगत कोणता संघ खेळेल, दानिश 11 देवबाग संघ खेळणार की परोळे संघ खेळणार, अजूनही प्रतीक्षा आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आग ओकी बॅटिंग ज्याने केली होती. 4 बॉल मध्ये 4 षटकार, शेवटच्या षटकामध्ये ज्याने खेचले होते विजय खोलेकर स्ट्राईक वरती. यावेळी पुल केलाय, बॉल झालाय अमोल हुनारीच्या घराच्या दिशेने गुल. 1 धाव मिळेल घोषांकित क्षेत्रात. विजयने आपलं अकाउंट ओपन केलाय. 54 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी करतायत गौरेश. पुन्हा एकदा वेगाने टाकलाय, रफ्तार से गिरफ्तार किया है. चांगला बॉल. पहिल्या षटकाला पाणी टाकलं जातं पहिलं षटक सुरू होण्याच्या अगोदर आणि चौथं षटक सुरू होण्याच्या अगोदर, आणि त्या पाण्याचा भरपूर वापर केला जातोय. गोलंदाज करतायत, वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढचा बॉल. यावेळी बॉलला उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये तेवढा संपर्क झाला नाही. घोषांकित क्षेत्रात बॉल चाललाय. 1 धाव मिळेल. एका धावेने धाव संख्या 2 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावांचा पाठलाग करताना आज आमचे सर्व प्रेक्षक रसिक मायबाप, क्रिकेटवरती जीवापाड प्रेम करणारे हे सर्व क्रिकेट मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळी आतमध्ये गेले. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने बॉलला पाठवलंय. 1 धाव मिळेल. धाव संख्या 3 वरती पोहोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यात गौरेश कम्मालीची बॉलिंग करतायत. त्यांनी अभ्यास केलेला आहे मैदानाचा आणि त्यानुसार गोलंदाजी करतायत. तो टप्पा त्याने पकडून ठेवलाय. चांगली बॉलिंग या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल.
कारण यष्टीरक्षक स्वतः जॉनी येत आहेत. जॉनी जॉनी यस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा. षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या एक्का गड्याच्या मोबदल्यात 4 धाबा. 54 धाबांचा पाठलाग करताना तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. आपले डीजे ऑपरेटर फुटबॉल प्रेमी दिसत आहेत. चांगला बॉल उडवलाय. हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर म्हणतात तो. फटका या ठिकाणी आला. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. काय होईल काय होईल. दुसरा धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी गडबड झाली होती. ताळमेळ थोडासा खराब झाला होता दोघांमध्ये. सागरचा कॉल होता, डेंजर स्पॉट वरती तो होते, तरी देखील विजयने त्याला सकारात्मक होकार दिला आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जाते. धाव संख्या 6 धाबा. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. येत आहेत गणेश चोडणकर गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये खेळला. यावेळी मात्र नाही. एका धावेवरती समाधान मानतायत. या युवा खेळाडूने खूप प्रभावित केलंय. एक युवा खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे. त्यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेलं आहे. शुभमचं देखील कौतुक आहे. हे सिंधुदुर्गाचं युवा टॅलेंट आहे जे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. युवा खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. अथर्व ज्याचं नाव आहे. धाबा झाल्या 7 धाबा. गणेश तोडणकर अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जेदार अशी कामगिरी केलेली आहे. समोर देखील तेवढाच मोठा खेळाडू आहे सागर पाटकर ज्याचं नाव आहे, ज्याने देखील अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे आणि आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत आणलेला आहे. तो सागर पाटकर या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती हॅट्रिक लिहिलेली आहे, विकेट हॅट्रिक, तो बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. अप्रतिम बॅटिंग देखील त्यांनी आपल्या संघासाठी केली आहे. विजय देखील आहे. म्हणजे चांगले खेळाडू मैदानामध्ये खेळतायत. ओ हो, यावेळी मात्र काय झालंय, बॅटची आतली किनार घेऊन बॉल केला सरळ यष्टीरक्षक जॉनीच्या हातामध्ये. जॉनीने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. दुसरा हादरा परुळे संघाला बसतोय 54 धावांचा पाठलाग करताना. हा बघा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि त्यानंतर यष्टीरक्षक जॉनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि दुसरा हादरा परुळे संघाला बसतोय. आता मात्र थोडासा परुळे संघाला विचार विनिमय करावा लागेल की कोणत्या बॅटरला मैदानामध्ये पाठवावं लागेल. बॅटिंग साइड मजबूत आहे. राजेश पारकर यांच्याकडून बक्षीस येते. गोलंदाज गणेश चोडणकर यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस येत आहे. गणेश चोडणकर यांच्यासाठी हे बक्षीस येत आहे. राजेश पारदी यांच्याकडून, माफ करा, राजेश पारकर यांच्याकडून. राजेश पारकर यांनी मगाशी जर दानिश 11 देवबाग संघ विजयी ठरला तर त्यासाठी 10,000 रुपयाचं बक्षीस देखील त्यांनी अनाउन्समेंट केलं होतं. थँक्यू राजेशजी. पंकज धुरी यांचे जवळचे सहकारी आहेत, जवळचे मित्र आहेत, त्यामुळे हे बक्षीस ते प्रायोजित करतायत. आपल्या मित्रावरती मित्र वणव्यामध्ये गारवा सारखा, त्या पद्धतीचं हे त्यांचं जिवलग जीवाचा आमचा मित्र राजेश सारखा असावा आणि पंकज सारखा. चला मैदानामध्ये जाऊया. गणेश पुढचा बॉल घेऊन. पुढचा बॉल, हा देखील बॉल चांगला. चौहानी बघा, वा 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 वा, क्या बात है. हा हा हा, कित्येक वर्ष ज्याने प्रत्येक मैदान गाजवलेली आहेत, असं कोणतं गाव नाही जिथे जॉनीचं नाव नाही. तो जॉनी मैदानामध्ये चांगला खेळ करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम यष्टीरक्षण करतोय. धाबा झालेल्या आहेत
8 धावा गडी बाद झालेले आहेत. 2 54 धावांचा पाठलाग. गुरुबेडी ऑन स्ट्राईक. गुरु यावेळी उठवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. बॉल थोडासा बाहेरच थांबलेला आहे, पण आपला क्षेत्ररक्षक देखील तेवढाच तरबेज होता. हडीगाव आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार सुरू आहे. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 9 धावा. आता गरज आहे 18 बॉल 45 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 15 धावांची सरासरी आहे. प्रति षटकामध्ये 15 धावा या आल्याच पाहिजे जर हा सामना तुम्हाला विजय व्हायचा आहे, जर तुम्हाला फायनल मध्ये खेळायचं आहे. तिकडे बिहान स्पोर्ट साळेल संघ देवबागचा संघ वाट बघतोय की कोणता संघ आमच्या सोबत येणार फायनल मध्ये खेळण्यासाठी. हडीगाव आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. हडीगावातील काही प्रमुख मान्यवर एकत्र आले आणि त्यांनी एक मोठे स्पर्धेचं आयोजन केलं. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना खेळण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल हडीगावचे खरोखर आभार आणि थँक्यू सो मच. कारण एवढी मोठ्या रकमेची स्पर्धा ही आपल्या मालवणच्या महापुरुष रेवतळे मैदानावरती आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटच्या टप्प्यात आता ही स्पर्धा आलेली आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना सुरू आहे. गोलंदाजीमध्ये येत आहेत गौरेश. काय झालंय काय झालंय काय झालंय? विकेट मिळालाय का? येस. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, म्हणजे ओयूटी आउट. जाऊया ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया काय घडलंय काय बिघडलंय. गौरेशचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला, बॅटवरती आदळला, अंगावरती देखील आदळला आणि त्यानंतर यष्टीरक्षक नाही स्वतः जाऊन त्याने कॅच पकडली. स्वतः त्याने कॅच पकडली. क्या बात है गौरेश. पुन्हा एकदा आमचे जवळचे मित्र राजेश पारकर यांच्याकडून गोलंदाज गौरेशसाठी 1000 रुपयाचं बक्षीस येत आहे. चला तुषार मांजरेकर, आपण आपली जबाबदारी सांभाळा. कॅशियर आहेत ते आजच्या दिवसाचे, कारण अमोल गावकर, ऋषी आसवलकर यांनी तुषार मांजरेकर जवळ जबाबदारी दिलेली आहे. आज कॅशियरची भूमिका तुम्हाला बजवायची आहे. आम्ही फक्त सांगणार आहोत, बाकीची जबाबदारी तुमची आहे. हे बक्षीस राजेश पारकर साहेबांनी दिलेलं आहे. ते गोलंदाज सिद्धेश याच्यासाठी, गौरेश याच्यासाठी. गौरेशने चांगली गोलंदाजी केली आहे, कम्मालीची बॉलिंग केली आहे. 17 बॉल मध्ये 45 धावा. पुढचा बॉल डाव्या हाताचे बॅटर आलेले आहेत अनिकेत वांगणकर. ओ हो हो, काय झालंय? काय होणार काय होणार? पंच तिसऱ्या पंचांची मागणी घेत आहेत. थ्रो तर जबरदस्त होता, थ्रो केला होता. क्षेत्ररक्षकाने जबरदस्त. पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला जातोय. तिसरे पंच काय निर्णय देतील? वेट अँड वॉच. तोपर्यंत ऐकूया सुगम संगीत. थँक्यू डीजे ऑपरेटर, थँक्यू. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. जर वैभव तुम्ही थांबाल तर आम्ही सांगू शकतो. वैभव थांबा, थांबा. नॉट आउट. पंचांचा इशारा. या 2 धावा म्हणून ऍड केल्या जात आहेत स्कोरबुक मध्ये. धावसंख्या पोहोचेल 11 धावा. हडीगाव आयोजित SPL देखील झालं होतं. नाईटची स्पर्धा होती. तुषार मांजरेकर आणि त्याची बहीण सपना मांजरेकर यांनी खूप चांगली स्कोरिंग केली होती. आज सपना मुंबईला आहे, पण तुषार मात्र योगदान चांगलं देत आहेत. यावेळी आडव्या बॅटने खेळलेला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पुरी केली जाते. 2 धावांनी धावसंख्या 13. भारत देश मेरा हम सबका.
ना कुछ तेरा ना कुछ मेरा, अपना रखवाला ऊपर वाला. 13 धाबा, 54 धाबांचा पाठलाग करताना अजूनही 41. 15 मध्ये 41 बनवायचे आहेत. 15 मध्ये 41. गौरेशचा पुढचा बॉल. यावेळी ओ हो हो हो, अनिकेत वांगणकर बल्ले की गर्जन, रना दे डझन, येतोय हडी चषक षटकार. डीजे एक मोठा फटका आलाय. अनिकेत बांगणकर हा देखील आक्रमक आहे, चांगला बॅटर आहे. 14ला 35 बनवायचे आहेत. यावेळी बॅटची बाहेरची किनार, यष्टीरक्षक जॉनीच्या हातामध्ये बॉल. एक तेरी तो एक मेरी हे मैदानामध्ये दाखवतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गौरेश. चांगली बॉलिंग करतोय, चांगलं कमबॅक करतोय, प्राइज विकेट मिळवतोय. अनिकेतला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पुन्हा पुन्हा आणि पुन्हा राजेश पारकर आज पैशांचा वर्षाव करतायत. पावसाचा वर्षाव झाला नाहीये तरी देखील पैशांचा वर्षाव झालाय. पुन्हा एकदा हे बक्षीस जात आहे गोलंदाज गौरेशाला. हा जो विकेट मिळवला त्यासाठी सन्माननीय राजेश पारकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. थँक्यू सो मच. सिद्धेशची आज कमाई देखील भरपूर झालेली आहे, कारण खेळ देखील त्याने चांगला केलेला आहे. खूप चांगला खेळ सिद्धेश कडून बघायला मिळतोय. मॅच ऑन आहे. 13ला 35 बनवायचे आहे. अजूनही 50-50चा मौका, कारण सागर पाटकर सारखा बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती अजूनही शांतपणे उभा आहे, संयमाने उभा आहे. त्याच्या बॅटला जर बॉल स्पर्श झाला तर मात्र सांगू शकत नाही. तोपर्यंत बघूया बाबू पाटकर काय करतायत. बाबूला टाकलेला हा बॉल घुमवण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या कडेला लागतोय बॉल आणि बॉल जातोय फाईन लेग घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 20 धावा. 54 धावांचा पाठलाग करताना म्हणजे 12 बॉल मध्ये गरज आहे 34. 12ला 34 बनवायचे आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय, या धावा बनवल्या जातील की थांबवल्या जातील, रोखल्या जातील की ठोकल्या जातील, तोपर्यंत ऐकूया सुगम संगीत. थँक्यू 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 वैभवजी, थँक्यू. 4 वेळा सांगितल्यानंतर आमचा वैभव आमचा ऐकतो. 12 बॉल 34 धावा. गोलंदाजीसाठी कोण येत आहेत? जबरदस्त गोलंदाज आहेत. एक अष्टपैलू खेळाडू, आरोंदा संघाच्या वतीनं नेहमी प्रतिनिधित्व करणारे एक अनुभवी खेळाडू रोशन पेडणेकर गोलंदाजी मार्कवर, आणि त्याच्या समोर परुळेचा सुपरस्टार सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये ज्याचा गाजावाजा आहे, ज्याने ही स्पर्धा गाजवलेली आहे. चांगला बॉल, चांगला बॉल वेगाने जाऊन छातीवरती आदळतोय. थोडासा मसाज चालू आहे सागर पाटकर याचा. जॉनी देखील विचारतोय, हाय हॅलो करतोय. सागर सांगतोय नो प्रॉब्लेम, बड़ी बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. 11 बॉल 34 धावा. आमचे प्रेक्षक वर्ग बघा फायनल बघण्यासाठी देखील तयार आहेत. आज मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक.
यावेळी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बेगाने आतमध्ये आला, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? जबरदस्त फेकी नाही झालेली होती. जॉनीने मात्र चांगल्या प्रकारे तो बॉल पकडला. बाबू पाटकर धावबाद होत आहे. तिसरा हादरा, माफ करा, चौथा हादरा बसतोय. बॅटिंग करणारा संघ म्हणजे परोळे संघ. पाचवा हादरा अडचणीत सापडतोय. 10 बॉल 33 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. चला लवकरात लवकर बॅटर उतरा मैदानामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये पाऊलं ठेवतायत प्रथमेश पाटकर. बाबू पाटकर बाद झाले. प्रथमेश पाटकर आता मैदानामध्ये खेळण्यासाठी जात आहेत आणि नॉन स्ट्राईक वरती असतील सागर पाटकर. म्हणजे सर्व पाटकर बंधू मैदानामध्ये खेळतायत. थँक्यू. मैदानामध्ये जे बॅटर गेलेले आहेत प्रथमेश पाटकर अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की एक प्रोफेशनल अँगल आहेत, अँगलर आहेत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. अंडरआर्म खेळण्याची देखील प्रॅक्टिस आहे असं वाटायला लागलं या पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीनं शॉट खेळला. एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट केलं. 9 बॉल 32 धावा. मोठे फटके परोळे संघाला अपेक्षित आहे. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाजी मार्ग वरती तुम्ही बघता आहात रोशन पेडणेकर. सागरला टाकलेला बॉल, धीम्या गतीचा बॉल. क्रिकेटमधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय आणि डॉट बॉल काढला जातोय. चांगली बॉलिंग. आपला अनुभव काय आहे, अनुभवाचं गाठोडं पाठीवरती बांधून मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. सागर पाटकरला अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही. केपी खराबपैकी झाली आहे. बॅकअप आलाय तिकडून गौरेश येत आहेत. केपी चांगली फेकी होत नाहीये त्यांच्याकडून. परिणामी 2 धाबा येतात. धावसंख्या 24 धाबा. 7 ला 30. 7 बॉलला 30 बनवायचे आहेत. हा बॉल नो बॉल. थोडासा प्रेशर. शेवटचा बॉल आहे या षटकातील. आता 7 ला 29 बनवायचे आहेत. फ्री हिटची संधी, मोठा फटका मारण्याची संधी. लायसन टू किल. चला तुम्हाला जसा वाटेल, मनाला वाटेल तसा फटका खेळा. वाईड बॉल येते. थोडासा शेवटचा बॉल टाकण्यामध्ये प्रेशर मध्ये दिसत आहेत रोशन पेडणेकर. अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. धाव संख्या 26. 7 ला बनवायचे आहेत 28. 7 बॉल 28 धावा. यावेळी फ्री हिट होता आणि काय झालंय, डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. पंचांचा इशारा म्हणजे स्ट्राईक प्रथमेश पाटकर यांच्या जवळच राहील. घोषांकित स्वरूपाची 1 धाव या षटकामध्ये आली. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा. 6 बॉल मध्ये गरज आहे 27 म्हणजे 27 धावांची गरज. 6 बॉल आणि 27 धावा. हडीगाव आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्ही बघता आहात. पावसाची देखील वाट बघतायत सर्व प्रेक्षक. मैदानामध्ये पाऊस येईल का आणि तो पावसाळी खेळाचा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल का. आता गरज आहे 6 ला 27 बनवायचे. 4 मोठे फटके हे आलेच पाहिजे जर तुम्हाला सामना हा जिंकायचा असेल परोळे संघाला तर. आणि इकडून जर विचार केला तर 3 चांगले बॉल हे गोलंदाजाकडून देखील आले पाहिजेत.
बॉल मारायचा हुक एकीकडं आणि बॉल गेला दुसरीकडं. राजा तोडणकर देखील आपल्याला खूप दिवसामध्ये प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहेत. राजा तोडणकरजी तुमचं देखील स्वागत आहे. एक काळ होता ज्या काळामध्ये आपले राजन वराडकरजी बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धा व्हायच्या आणि एका प्रेक्षकाची हिंमत नव्हती मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानची लाईन क्रॉस करायची, बाउंड्री लाईन. सर्व प्रेक्षकांना बाहेर थांबवण्याची एकमेव ताकद ही राजा तोडणकर यांच्याकडे होती. ती राजा तोडणकर आलेले आहेत. तुमचं देखील राजाजी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. क्रिकेटवरती जीवापाड प्रेम करणारे. ओ हो हो, बल्ले की गर्जन, रन आधे डजन, येतोय षटकार, लाव चुना, मळ पुन्हा पुन्हा षटकार. सुशील मोर्ये, कल्पेशजी रोगे. थँक्यू थँक्यू. 4 बॉलमध्ये 20 धावा. मॅच मध्ये रोमांच आलाय. एक मोठा फटका आलाय जो हवा होता तो. 4 बॉलमध्ये 20 धावा. मी सांगितलं होतं सागर पाटकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे मॅच संपलेली नाही. ओ हो 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 हो, हा बॉल थोडासा उसळी घेतोय. वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. वन बाउन्सचा देखील इशारा. रिव्ह्यू मागितला जातोय शीतरक्षण करणाऱ्या टीम कडून. चला मंगेश, रिव्ह्यू नाही, रिव्ह्यू संपलेला आहे. वाईड म्हणजे वाईड. चांगला बॉल आहे का? हा चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. हा बॉल तुम्हाला खेळण्याजोगा होता, तुमच्या रडार मध्ये होता, तुम्ही तो मिस केला. रिव्ह्यू रिव्ह्यू पुन्हा एकदा बघा. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत त्यामुळे रिव्ह्यू मागितले जातील. रिव्ह्यू आहे बॅटिंग करणाऱ्या साईडला असं पंच सांगतायत. चला त्यांची मागणी आहे ती पूर्ण करा. तोपर्यंत धक 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 धक. काय घडतंय काय बिघडतंय थोड्या वेळाने आपल्याला समजेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा बॉल तुम्हाला खेळण्याजोगा होता त्यामुळे हा बॉल ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल म्हणून स्कोर बुक मध्ये लिहिला जातोय. आता गरज आहे 2 बॉल आणि 20 धावा या मॅच वर. तीन बॉल आणि 19 धावा. हा बॉल खूपच बाहेर. जी तुम्हाला लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे त्या लक्ष्मण रेषेचं तुम्ही उल्लंघन केलेलं आहे. म्हणजे ही अवांतर धाव ऍड केली जाईल आणि हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. 3 बॉल 18. 3 ला मोठे फटके मारायचे. 3 मारायचे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. गोलंदाज येत आहेत. वाह क्या बात आहे. 2 बॉल मध्ये आता गरज असेल ती 2 बॉल मध्ये 18 धावांची गरज. पंकज धुरी यांच्या चेहऱ्यावरती हास्य बघायला मिळतंय. चला जरा लवकरात लवकर घ्या. अजून एक मोठी मॅच आहे. फायनल मॅच आहे. जेसन एडविन
थँक्यू 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 थँक्यू. वैभव रुको. हॅलो वैभव थांब. जेसन, एडविन आणि गणेश यांच्याकडून जॉनीसाठी 500 रुपयाचं बक्षीस येते. क्या बात है. देर आहे मगर दुरुस्त आहे. पांडुरंग मालणकर आ गए छा गए भाग आहे. मैदानात आल्या आपल्यात एक मोठा फटका. पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा लाव चुना मळ पुन्हा पुन्हा. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. सुशील मोर्ये षटकार. जाता जाता 2 मोठे फटके पांडुरंग याच्या बॅट मधून बघायला मिळाले. आज एकादशी आहे. पांडुरंगाचा दिवस आहे. पांडुरंगाला थोडं तुम्ही उशिरा मैदानामध्ये पाठवलं पण पांडुरंग जाता जाता बहती हुई गंगा में हात धोना. आता जे 2 षटकार मारले त्यासाठी आमचे जिवलग मित्र सागर पोईरेकर यांच्याकडून पांडुरंग यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस येत आहे. वाह. गणेश आणि गौरेश आपण देखील या. आपलं देखील बक्षीस आहे. राजेश पारकर यांच्याकडून आपल्याला बक्षीस आलेलं होतं. त्यानंतर राजेश पारकर 1000. पांडुरंग मालणकर यांच्यासाठी राजेश पारकर यांच्याकडून अजून 1000 रुपयाचं बक्षीस येत आहे. म्हणजे राजेश पांडुरंग 2 बॉल खेळले 1500 रुपये घेऊन गेले. वा. आज एकादशी साजरी करणार. आज पांडुरंग त्यांना पावलेलाच आहे. या मोठी मॅच, बिग मॅच, 5 षटकांची मॅच असेल. पांडुरंग या. वेल प्लेड. जाता जाता बहती हुई गंगा में हाथ धोना किसे कहते.